रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी परत एक बाळकुमलाच हायलँड हेवन नावाचं साधारणतः एक 4-5 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन ह्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत। आणि विशेष म्हणजे इथे जे स्विमिंग पूल बनवलेलं आहे याच्यामध्ये गेस्ट रूम आहेत 4। जर तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे रावळे आले आणि जर त्यांना राहायचा बंदोबस्त करायचं जर म्हटलं तर त्यांच्यासाठी त्या गेस्ट रूम्स आहेत। खरं तर हा फ्लॅटचा मेंटेनन्स 5,500 रुपये पर मंथ मेंटेनन्स आहे। कार्पेटचा विचार जर केला तर 680 कार्पेट असणार आहे। एक स्टॅक पार्किंग ह्या फ्लॅटसोबत असेल। ठाणा स्टेशनपासून अंतराचा जर विचार केला तर व्हाया साकेत 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तर 10 मिनिटात ते 15 मिनिटात तुम्ही ठाणा स्टेशनला सिडको बस स्टॉपच्या साईडला तुम्ही पटकन इकडनं जाऊ शकता, किंवा मुंबईला जर जायचं म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट साकेत का ब्रिज घेऊन मुंबईकडे पण जाऊ शकता। तर अशाच पद्धतीचं खरं हा 2 BHK फ्लॅट आहे। ह्याच्यावरती तुम्ही जर विचार केला तर कोणत्याही बँकेकडनं गेलात तर बँक लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतील। OCCC ह्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आलेली आहे आणि सोसायटी पण झालेली आहे। खरं तर हा फ्लॅट जो आहे आपण जर बघितला तर कंपासनुसार जर गेला तर साऊथ ईस्ट हा याचं बाहेर जायचं असणार आहे। साऊथ ईस्ट ज्यावेळेला तुम्ही येणार, तुम्ही जर बघितलं ना इथे तर खूप मोठी लॉबी तुम्हाला मिळते। समोर 2 फ्लॅट आहेत, अधिक 2 फ्लॅट ह्या साईडला पण आहेत। तर अशा पद्धतीचा खरं चांगला सुंदर आणि हायर फ्लोअरला नसताना लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। आणि बिल्डिंग जर बघितली तर जवळजवळ 29 माळ्याची बिल्डिंग आहे। आतमध्ये ज्यावेळेला आपण येणार आहोत त्यावेळेला वेस्ट नॉर्थ वेस्ट हा फ्लॅट असणार आहे। पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये आपण आतमध्ये येतो। मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर हे राहतं घर आहे। खरं तर फ्लॅटमध्ये जर बघितलं तर पेंटिंग डेंटिंग ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला नक्की गरज आहे। आणि हा जो एरिया आहे हा बघा, इकडे तुम्हाला इथं मस्तपैकी एवढं त्यांनी हे ठेवलेलं आहे। अधिक इकडे सोफा वगैरे त्यांनी प्रॉपर बसवला आणि TV युनिट्स इकडे ॲडजस्ट केलेला आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तिथं तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळते आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये तुमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, हे गार्डन वगैरे जे आहे तुम्हाला हे तुमच्या प्रोजेक्टमधून दिसतं। हे जे थोडं आहे ही गार्डन थोडीशी अजून पुढे जाणार आहे। पलीकडे त्या काही बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटते हा ह्या पद्धतीचा आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही ह्या फ्लॅटवरती ऑलरेडी लोन चालू आहे। आणि नंतर आपण किचनला जर आलो तर किचनला तुम्ही बघू शकता 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं हे किचन असेल जे इथपर्यंत आहे। आणि इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे। जो ड्राय बाल्कनीचा स्पेस तुमचा इकडनं जर तुम्ही बघितलं तर त्या बेडरूमपर्यंत जातो। आणि मग इकडे कपडे सुकवायला म्हणा त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला इकडे भरपूर मोठी जागा नक्की ह्या घरामध्ये मिळते। आणि मग आपण ह्या किचनमधनं ज्या वेळेला बाहेर येणार आहोत आणि समोर जर आपण गेलो तर तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या सगळ्या गोष्टी इकडे मिळतात। आणि इकडनं आल्यानंतर परत तुम्हाला इकडे मोठी अशी परत ड्राय बाल्कनी आहे, जी तुमची वॉशिंग मशीन वगैरे तुम्हाला ठेवायला इथे नक्की मोठी अशी चांगली जागा आहे। आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तुम्ही बघू शकता इकडे रुस्तमजी किंवा साकेत, हे साकेत तुम्हाला इकडनं दिसतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं इकडनं जे मंडळी जाणार आहेत त्यांच्यासाठी हे लोकेशन असू शकतं। आणि जेव्हा आपण ह्या टॉयलेट बाथरूममधनं बाहेर येणार त्यावेळेला समोरच्या साईडला जर आपण आलो तर परत इथे चिल्ड्रन्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम आहे, जे समोरच्या हिशोबाने याच्यात पण बघितलं तुम्ही तर मोठा बेड ऑलरेडी लागलेला आहे। पलीकडे कपडे वाळायला घातलेले आहेत। अधिक तुम्हाला जर बघितलं तर इथे कपाटासाठी परत मोठी अशी जागा आहे। ह्या साईडला एक कपाट सेट करण्या इथपर्यंत एवढा मोठा स्पेस आहे। त्यांचं मांजर पण बघा मस्त दिसतंय आणि ह्या पद्धतीनं ते असा बेडरूम आहे। आणि मग नंतर ज्या वेळेला आपण बाहेर येणार तर परत इथे एक बेडरूम आहे, जे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात फ्लोरिंग जे आहे ते वुडन फ्लोरिंग लावलेलं आहे। आणि फ्लॅटमध्ये इमिडिएटली घुसल्यानंतर तुम्हाला इथे मोठं असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडने ह्या साईडला आलात तर तुम्हाला हे असं मोठं बेड लावलेलं परत हा बेडरूम आहे। इकडे आल्यानंतर तुम्ही बघा इथे कपाटासाठी खूप मोठी अशी प्रशस्त जागा आहे। आणि इकडे क्रॉस विंडोची एक खिडकी आहे, जिकडनं समजा जर खिडकी आपण ओपन केली तर तुम्हाला इकडे हिरवळ वगैरे समोर दिसते। आणि मग ह्या साईडला जरी गेलं तर परत याच्यात पण एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण दिलेली आहे। तर अशा पद्धतीचा खरं हा फ्लॅट आहे। जरा थोडा बजेटमध्ये पण असा ॲडजस्टेबल फ्लॅट असणार आहे। तर हे स्टँडिंग बाल्कनी तुमची असणार आणि याची स्टॅक पार्किंग आहे। काही लोक ह्या अशा पद्धतीनं आहे। मला असं वाटतं हा जर फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्ही हा फ्लॅट दाखवू। आहे मालकाला पण थोडी घाई आहे, नाही असं नाही आहे। तर हा फ्लॅट ते विकणार आहेत आणि त्यांनी आपल्याला किंमत कोट करताना 1,12,00,000 रुपये सांगितलेले आहे। पण 1,12,00,000 मध्ये निगोशिएशन करण्याची त्यांची
100% मानसिकता आहे. मला असं वाटते जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी दाखवतो. जे आहे ते हेच आहे सत्य. मला असं वाटते आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगा. आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.